नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपली BEd CET जी की अत्यंत जवळ आलेली आहे, या अनुषंगाने आपल्याला BEd CETच्या अभ्यासाचा वेग वाढवावा लागेल। याचाच एक भाग म्हणून आपल्या BEd CETला असणारी जी आन्सर शीट आहे, म्हणजेच आपल्याला मॉनिटरवरती आपला क्वेश्चन पेपर आन्सर शीट कशी दिसेल या संदर्भातील हा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका, जेणेकरून सर्व अपडेट्स हे आपल्याला वेळेत मिळतील। ऑनलाईन BEd परीक्षा जी आहे आपली, तर ती 3 वेगवेगळ्या डेट्सला आहे, जे की ऑलरेडी आपल्याला माहीत आहे। 27, 28 आणि 29 मार्च 2026 या तारखांना प्रत्येकी 3 सेशनमध्ये आपली परीक्षा होणार आहे। तर विद्यार्थी मित्रो, यासाठी आपल्याला असणारी ऑनलाईन जी आन्सर शीट आहे ती आपण पाहूया। आपल्याला दिलेला युजर नेम म्हणजेच आपला रोल नंबर आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ म्हणजेच आपला पासवर्ड आपण इनरोल केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला स्क्रीनवरती अशा प्रकारे आन्सर शीट आपली समोर आलेली पाहायला मिळेल। यामध्ये आपल्याला राईट साईडला इंग्लिश जे नाव दिसतंय या प्रकारे आपल्याला स्क्रीनवरती ते नाव असणार आहे, आणि त्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन या संदर्भातली जी डिटेल्स आहेत, एक्झामिनी म्हणजेच आपण, तर विद्यार्थी, तर विद्यार्थ्याची ती इन्फॉर्मेशन म्हणजे विद्यार्थ्याचं इथं पूर्ण नाव असणार आहे तुमचं। त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन, तर आपल्या 3 ज्या डेट आहेत वेगवेगळ्या, पहिल्या दिवशी 27 डेटला आपली एक्झाम होणार आहे, म्हणजे ती इथे 27/3/2026 अशा प्रकारची आपल्याला डेट पाहायला मिळेल। त्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळतो एक्झाम ड्युरेशन दॅट इज 90 मिनिट्स, मॅक्झिमम मार्क्स दॅट इज 100 मार्क्स, आणि एक्झाम इन्स्ट्रक्शन्स। तर सुरुवातीचं आपलं हे होम पेज आहे। आपण ज्यावेळेस लॉग इन करू त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचं पेज पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्रो, राईट साईडला जो इथं इंग्लिशचा आपल्याला बार दिसतोय त्याला जर आपण क्लिक केलं, याला क्लिक करताच आपल्याला तो बार बदलून मराठी असं झालेला पाहायला मिळतोय। आपण त्याला क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला परत इथं 2 आयकॉन आलेले पाहायला मिळतात। त्यामध्ये सिलेक्ट लँग्वेज, त्यामध्ये इंग्लिश आत्ता चालू असलेली जी लँग्वेज आहे आपण होम पेजवरती पाहिलं, त्यामुळे इथं डार्क आपल्याला सर्कल असलेलं पाहायला मिळतं, आणि मराठीला आपण ह्या खालच्या सर्कलला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच वरचा जो बार जो गोल झालेला आहे तो गोल आपल्याला खालच्या मराठीमध्ये झालेला पाहायला मिळेल, आणि लगेच आपल्याला भाषा बदललेली पाहायला मिळेल। म्हणजेच भाषा आपण कितीही वेळा पेपर चालू असताना बदलू शकतो, ही बाब आपण लक्षात ठेवा। आपण मराठीला क्लिक करताच इथे भाषा बदललेली आपल्याला पाहायला मिळते, तर इथं परत मराठी आयकॉन आलेला पाहायला मिळतो। हा जो त्रिकोण आहे म्हणजेच बाण जो आहे, त्या बाणाला आपण क्लिक करताच परत मराठीचं आपल्याला इंग्लिश झालेलं पाहायला मिळेल। तर इथं परत आपलं नाव पूर्णपणे मराठीतून येईल, परीक्षेची तारीख मराठीतून येईल, परीक्षेचा कालावधी जो की 90 मिनिटे, कमाल गुण जे आहेत, एकूण गुण, टोटल मार्क्स ते 100 असलेले आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यानंतर एक्झाम इन्स्ट्रक्शन जे आलं ते मराठीतून आता ज्यात आपण ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत त्याच सूचना आपल्याला इथं परत आलेल्या पाहायला मिळतात। या परीक्षेत एकूण 100 प्रश्न आहेत। मानसिक क्षमता ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी असं म्हणतो, 40 प्रश्न येणार आहेत, प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण आहे। आणि सामान्य ज्ञान ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो, यातून 30 प्रश्न विचारले जातील, प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण, असे एकूण 30 गुण ह्या जनरल नॉलेजचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी असणार आहेत। त्यानंतर शिक्षक अभियोग्यता, ज्या शिक्षक योग्यता विद्यार्थी मित्रो, तर शिक्षक योग्यता जी आहे, तर यातून आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील, आणि या 30 प्रश्नासाठी आपल्याला प्रत्येकी 1 गुण असणार आहे, म्हणजेच यातूनसुद्धा आपल्याला 30 गुण मिळणार आहेत। म्हणजे 40 गुण मानसिक क्षमता, 30 गुण सामान्य ज्ञान, आणि शिक्षक अभियोग्यता यासाठी 30 गुण, असा एकूण 100 गुणांचा आपला पेपर आहे, जो की आपल्याला 90 मिनिटामध्ये सोडवायचा आहे। ही बाब आपण लक्षात ठेवा। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला पुढची सूचना पाहायला मिळते, सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपल्याला 90 मिनिटे कालावधी आहे। या परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धती नाही, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग नाही, हा आपला एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे, ही बाब आपण लक्षात घ्या। प्रश्न 2 भाषामध्ये म्हणजेच इंग्रजी भाषा, मराठी भाषा यामध्ये असणार आहेत, म्हणजे इंग्रजी मराठी भाषेत प्रश्न असणार आहेत, त्यामुळे आपल्याला अडचण नाही आहे। तर ती आपण ज्यावेळेस इथं भाषा मराठी केलेली आहे, तर सर्व प्रश्न आपल्याला मराठी भाषेतून आता दिसतील। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला परीक्षेचा प्रकार जो आहे ऑनलाईन पद्धतीने पाहायला मिळेल, म्हणजेच आपल्याला समोर प्रत्येकाच्या समोर कॉम्प्युटर असणार आहे, आणि हा जो कॉम्प्युटर आहे त्याला जोडलेला असणार आहे एक माऊस। विद्यार्थी मित्रो, लक्षात ठेवा, आपल्याला कीपॅड यासाठी अलाउड नाही आहे, परीक्षेत कीपॅड आपल्याला असणार नाही आहे, फक्त माऊसवरतीच आपल्याला सर्व कामं चालवायची आहेत, आणि
डिजिटल कीपॅड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कॉम्प्युटरवरती जो आपल्याला कीपॅड दिसतो तो कीपॅड यूज करून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जी माहिती भरवायची आहे, आपल्याला काही जास्त माहिती भरवायची नाही, फक्त आपल्याला भरवायचं काय आहे तर आपला रोल नंबर. तर रोल नंबर जो आहे आपला दिलेला रोल नंबर तुमचा जो असेल तो रोल नंबर आपल्याला काय करायचा आहे, तिथे अंक फक्त आपल्याला त्या डिजिटल कीपॅडवरती, तिथे डिजिटल कीपॅड असणार आहेत, त्यावरती असणारे अंक जे आहेत त्या अंकाचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, तिथले क्लिक करून एक एक अंक तिथं भरायचा आहे. त्यानंतर आपली जी जन्मतारीख आहे, समजा आपली जन्मतारीख असेल 1/6/2000 अशी जर जन्मतारीख असेल तर आपल्याला काय करायचं आहे, आधी 0 क्लिक करायचं आहे, नंतर 1 क्लिक करायचं आहे, स्लॅश तिथं आपोआप असणार आहे, नंतर आपल्याला परत 0 क्लिक करायचं आहे, परत 6 क्लिक करायचं आहे, त्यानंतर 2 0 0 आणि 0 अशा प्रकारे आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे. म्हणजेच कीपॅडचा वापर आपल्याला शून्य आहे, कीपॅड आपल्याला वापरायचा नाही, ही बाब आपण लक्षात घ्या. तिथं कीपॅड असणारच नाही, त्यामुळे आपल्याला काही अडचण नाही. त्यानंतर पुढचा भाग म्हणजेच यामध्ये चाचणीमध्ये बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. सर्व उत्तर आपल्याला फक्त 4 पर्यायामधून शोधायचे आहेत, ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 2 3 आणि 4. तर आत्तापर्यंत मॅक्झिमम वेळेस आपल्याला पर्याय जे आहेत ते 1 2 3 4 म्हणजे न्यूमरिकल आलेले पाहायला मिळतात. 2 वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला पर्याय जे आहेत ते अल्फाबेटिकल आलेले पाहायला मिळाले. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ते अल्फाबेटिकलसुद्धा येऊ शकतात, ही बाब लक्षात घ्या. पर्याय अल्फाबेटिकल असो किंवा न्यूमरिकल आपल्याला काहीही फरक पडणार नाही. तर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे, आपला जो ऑप्शन करेक्ट आपल्याला वाटतो त्यासमोरील जे गोल आहे त्याला आपण क्लिक करायचं आहे. आता जसं आपण युजर नेम आणि पासवर्ड टाकलं, सेम आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला उत्तरं सोडवायची आहेत. आपल्याला खालच्या साईडला आपल्याला माऊसला क्लिक करून काय करायचं आहे, तर जे बटणं आपल्याला पाहायला मिळतील, नेक्स्ट बटन म्हणजे पुढच्या प्रश्नावर आपल्याला जायचं. आपण जर प्रश्न क्रमांक 3वर असू तर त्याच्या बाजूलाच प्रश्न क्रमांक आपल्याला 4 पाहायला मिळतो. आपण ह्या 4ला जर माऊसने क्लिक केलं तर डायरेक्ट 4 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर ओपन होतो. म्हणजेच आपण इकडे बाजूला आपल्याला लेफ्ट साईडला प्रश्नांचे क्रमांक पाहायला मिळतात. 1 ते 40 असणारे प्रश्न क्रमांक म्हणजेच आपल्याला माहीत आहे तो घटक आहे पहिला, ज्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो. 1 ते 40 आपल्याला प्रश्न जे आहेत ते पहिल्या घटकाचे पाहायला मिळतात. कुठलीही सूचना न देता 41 क्रमांक ते 70 क्रमांक हा आपला जनरल नॉलेजचा आहे, जी केचा आहे. आणि त्यानंतर 71 ते 100 जे प्रश्न आहेत आपला शेवटचा घटक म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड ज्याला आपण म्हणत असतो, शिक्षक अभिव्यक्ती, हा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच आपण इकडे लेफ्ट साईडला जो आपल्याला नेव्हिगेशन की मिळणार आहे तर त्या नेव्हिगेशन कीवरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, आता नेव्हिगेशन की म्हणजेच काय, तर अशा प्रकारचं आपल्याला तिथे विविध रंग त्याने दिलेत. आपण दिलेलं उत्तर आपण आपल्याला कसं ओळखू येईल की आपण किती प्रश्न सोडवले, त्यासाठी आपल्याला हिरवा रंग त्यांनी दिलेला आहे. जे प्रश्न आपण सॉल्व केले, समजा आपण प्रश्न क्रमांक 1 2 आणि 3 हे प्रश्न जर आपण सॉल्व केले तर आपोआप ह्यांचे नंबर जे आहेत ते आपल्याला हिरवे झालेले पाहायला मिळतील. म्हणजे प्रश्न क्रमांकसुद्धा त्यावर असणार आहे आणि रंग मात्र हिरवा असेल. उत्तर जर आपण दिलं नाही, म्हणजे एखादा प्रश्न न सोडवता आपण पुढं निघून गेलो, आपण प्रश्न 1 ते 3 सोडवले आणि 4 नंबरचा प्रश्न आपण पाहिलाच नाही, तर ह्याला आपल्याला हा रंग असलेला पाहायला मिळेल. आणि परत 5चा सोडवला तर 5ला परत हिरवा रंग पाहायला मिळेल. म्हणजे आपले सुटलेले प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही, आपोआप ते आपल्याला कीपॅडवरती आपल्या मॉनिटरवरती पाहायला मिळतात. आणि एखादा प्रश्न जर आपण नुसता टचसुद्धा पाहायलासुद्धा नाही, म्हणजे न पाहता जर आपण पुढे गेलो तर त्यावरती आपल्याला असा ग्रे कलर पाहायला मिळतो, काळा रंग पाहायला मिळतो. आणि त्यानंतर एखादा प्रश्न जर आपण त्या प्रश्नाला भेट दिली, म्हणजे प्रश्नाला पाहिलं, तर प्रश्न पाहिल्यानंतर आपण त्याला जर चिन्हांकित केलं तर चिन्हांकित केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पर्पल कलरचा त्यावरती चिन्ह असलेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे त्या प्रश्नाला आपण डबल भेट देण्यासाठी ठेवलेला आहे, रिव्ह्यू आपण ज्याला इंग्रजीत म्हणतो. या प्रकारे आपल्याला नेव्हिगेशन कीचा वापर करायचा आहे. विद्यार्थी मित्रो, ह्या सूचना वाचल्यानंतर आपल्याला परत तिथे एक चेकबॉक्स दिसतो आहे, त्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच परत आपल्याला अजून एक इथं मी सुरुवात करण्यास तयार आहे अशा प्रकारचा एक दुसरा बॉक्स पाहायला मिळतो. याला क्लिक केल्याशिवाय आपला पेपर सुरू होत नाही, ही बाब आपण लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्याला तिथे इन्स्ट्रक्टर्स सूचना देतील त्यावेळेस आपण लक्षपूर्वक सगळ्या सूचना ऐकायच्या आहेत. तिथं त्यांनी अजून एक स्ट्रिक्ट आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे, तर आपण सगळ्या ज्या सूचना आहेत त्यांनी दिलेल्या आपल्याला पाळायच्या आहेत. त्यांनी जशाप्रमाणे आपल्याला बसण्याची व्यवस्था केली तिथे बसायचं आहे. गोंधळ न करता शांतपणे आपल्याला तिथं बसावं लागेल, ही बाब लक्षात घ्या. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे. ह्या सूचना देणार कोण आहे, तर तिथं असणारे जे इन्स्ट्रक्टर आहेत, म्हणजेच सुपरवायझर जे आहेत, तुम्हाला जे सुपरविजन परीक्षेसाठी आलेले सुपरवायझर जे आहेत तुमच्यावरती लक्ष ठेवतील, तर त्याचे पालन करणं आपल्याला बंधनकारक आहे. आणि उमेदवारांनी जर सूचनांचे पालन केले नाही तर त्यांचे ते गैरवर्तन समजले जाईल आणि गैरवर्तन समजल्याचा
आपल्याला उघडकीस झालं किंवा त्यांना हा प्रकार लक्षात आला तर आपल्याला त्याला परीक्षेलासुद्धा मुकण्याची वेळ येऊ शकते. म्हणजेच आपण व्यवस्थितपणे परीक्षेत राहायचं आहे, सर्व सूचनांचं पालन करायचं आहे, ही बाबसुद्धा आपण प्रकर्षाने लक्षात घ्यावी. तसेच आपल्याला जे दिलेले कॉम्प्युटर्स असतात, कॉम्प्युटर एकदम खेटून असतात, म्हणजे फार कमी त्यांच्यामध्ये डिस्टन्स असतं, तर आपण शेजारच्या कॉम्प्युटरमध्ये वाकून पाहायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण आपली जी परीक्षा आहे पूर्ण ऑनलाईन कॅमेरा इन होत असते, त्यामुळे आपल्याला कॅमेऱ्यातून ते मॉनिटर करत असतात. जरी पर्यवेक्षकाचे ते लक्षात आलं नाही तर आपल्याला डायरेक्ट जिथून कंट्रोल रूम असते, कंट्रोल रूममध्ये तिथे वॉच करण्यासाठी अनेक लोक बसलेले असतात आणि ते सर्व कॅमेरे पाहत असतात. तिथूनसुद्धा आपल्याला बोलावलं जाऊ शकतं किंवा आपल्या प्रत्येक कम्प्युटरचा जो सेट असतो, 10 कम्प्युटर एका लाईनमध्ये असतील, तर तिथं आपल्याला साऊंड बॉक्स असलेला पाहायला मिळतो. त्यातूनही सूचना देऊन आपला जो बसायला दिलेला जो क्रमांक असतो, त्या क्रमांकाचा नंबर घेऊन आणि आपलं नाव घेऊन आपल्याला तिथे खडसावलं जाऊ शकतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे शेजारच्या कॉम्प्युटरमध्ये पाहायचं नाही, आपण आपलं करायचं. आणि सगळ्यात सोपी पद्धती आहे, आपण सांगितलेलं आहे. सगळं काम जे आहे ते फक्त माऊसवरती क्लिक करूनच आपल्याला सर्व कामे चालवायची आहेत. तर आता आपण चेकरबोर्डला क्लिक करूया. आपण चेकरबोर्डला क्लिक करताच परत आपण पुढच्या पेजवरती जातो. आपण चेकरबोर्ड मी सुरुवात करण्यास तयार आहे, याला क्लिक करूया. विद्यार्थी मित्रो, एखादा प्रश्न आपल्याला खूप लहान दिसत असेल तर आपण झूम करूनसुद्धा पाहू शकता. हे जे 100 आहे आपल्याला नेहमी तिथे 100 पाहायला मिळेल, कारण आपण झूम जर नसेल केलं तर ते 100% असतं. आणि ज्यावेळेस आपल्याला झूम करायचं आहे, एखादा प्रश्न छोटा आहे, आपण 150ला क्लिक करू शकता, 200ला, 300ला, 400ला सुद्धा. इतक्या मोठ्याला क्लिक करण्यापेक्षा आपण 150 किंवा 200 एखाद्या छोट्या प्रश्नासाठी, बारीक प्रश्न आपल्याला जर दिसत नसेल तर आपण तो झूम करून पाहू शकता. इथं जर आपण 200ला क्लिक केलं तर काय होतं पाहूया. आपण पाहू शकता आपण 200ला क्लिक केलं आहे. अगोदर इथं 100 होतं, आपण 200ला क्लिक करताच इथं 200% पाहायला मिळतं आणि हे झालेलं आहे झूम झाल्यानंतर आपण पाहू शकता प्रश्नाचा जो क्रमांक होता तो प्रश्नाचा क्रमांक मोठा झाला आहे, म्हणजे प्रश्नसुद्धा आपल्याला मोठे झालेले पाहायला मिळतात. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला जर दिसायला अडचण येत असेल आपण प्रश्न झूम करून पाहू शकता. व्हिडिओ आवडत असल्यास लाईकसुद्धा करू शकता, ही बाब आपण लक्षात ठेवा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. आता परत एक आपण बाब वारंवार सांगितलेली आहे, आपण कोणतेही प्रश्न कधीही सोडू शकता. मेंटल ॲबिलिटी सर्वात पहिला घटक असतो, इथं आपल्याला त्याला क्लिक केलेलं पाहायला मिळतं. आपण ह्या बारला क्लिक करताच आपण जनरल नॉलेजच्या प्रश्नामध्ये जातो. पुढच्या बारला क्लिक करताच आपण टीचर ॲप्टिट्यूड याच्या प्रश्नामध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण मेंटल ॲबिलिटी याला क्लिक केलं आहे, तर याचे जे प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक कसे दिसतात तेही आपण पाहूया. विद्यार्थी मित्रो, आपण पुढचा जो त्याचा ब्लॉक आहे तो म्हणजे जनरल नॉलेज, याला आपण क्लिक केला आहे. याचे प्रश्न क्रमांक असतात 100, याचे प्रश्न क्रमांक असतात 41, नॉट द 100, तर 41 ते 70. तर आपण पाहूया ते प्रश्न क्रमांक कसे आहेत. आता आपण इथे पाहू शकता सेक्शन जो आहे, सेक्शनचं नावावरती आलेलं आहे, ते म्हणजेच जनरल नॉलेज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 आणि हे बाकी प्रश्न आपण अजून व्हिजिट केलेले नाहीत, भेट दिलेले नाही आहेत, त्यामुळे हे प्रश्न आपल्याला ग्रे कलरमध्ये पाहायला मिळतात, राखाडी कलरमध्ये पाहायला मिळतात. जेव्हा आपण त्याला व्हिजिट करू हे प्रश्न आपल्याला याचा रंग बदललेला पाहायला मिळेल आणि आपण हा प्रश्न सॉल्व केल्यानंतर ह्याचा रंग परत बदलेल, तो म्हणजेच आपल्याला ग्रीन झालेला पाहायला, म्हणजे ग्रीन म्हणजेच हिरवा झालेला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला सर्व प्रश्न एक एक करत त्याला व्हिजिट करून सॉल्व करायचे आहेत. याला व्हिजिट करताना आपण प्रश्नाला क्लिक केलं की पूर्ण प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आणि त्यापुढं असतात 4 आपले ऑप्शन्स. त्याला आपण क्लिक करताच आपला प्रश्न इथं ग्रीन झालेला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन जी आपली परीक्षा होणार आहे, ऑनलाईन BEd CET याची प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका एकत्रित असलेली पाहायला मिळते. आणि फक्त नेव्हिगेशन की ज्याला आपण म्हणतो, जे आपल्या माऊसला जे 3 बटन असतात त्यापैकी 2 बटन जे आहेत विद्यार्थी मित्रो, ते बटन म्हणजेच टॅप की होय. तर टॅप की म्हणजेच दाबायचे बटनं. तर इकडचं एक बटन आणि इकडचं एक बटन, ह्या बटनला आपण लेफ्ट की म्हणतो आणि इकडच्याला राईट की. तर लेफ्ट अँड राईट की जे आहेत फक्त तेच यूज करून मोस्टली आपल्याला लेफ्ट की यूज करायची आहे. राईट कीचासुद्धा तिथं काहीच वापर नाही. म्हणजे 2च बटन आपल्या तिथं कामाचे आहेत. एक आहे बटन लेफ्ट की आणि दुसरं बटन म्हणजे हे फिरणारं बटन ज्याला आपण रोलिंग की म्हणत असतो. तर ह्या 2 बटनाचा वापर आपल्याला झालेला पाहायला मिळतो. अजून एक आपल्याला महत्त्वाचं तिथं काम करायचं आहे, ते म्हणजेच जर प्रश्न फार मोठा असेल, लांबलचक जर प्रश्न असेल विद्यार्थी मित्रो, तर खालून आपल्याला अशा खालून एक पट्टी असलेली पाहायला मिळते. त्या पट्टीला आपल्याला काय करावं लागतं, त्या माऊसने कर्सर त्यावरती न्यायचा आणि त्याला लेफ्ट की दाबून धरायची आणि त्याला जर आपण स्लाईड केलं, म्हणजे ही पट्टी इकडे सरकवली, तर प्रश्न आपल्याला
उरलेला जो प्रश्न आपल्या स्क्रीनवरती दिसत नव्हता तो प्रश्न आपल्याला इकडे होईल आणि इकडचा प्रश्नाचा सुरुवातीचा भाग झाकलेला आपल्याला पाहायला मिळेल. अधिकची आपण ही माहिती का सांगत आहोत तर काही आपले विद्यार्थी बंधू भगिनी जे आहेत तर त्यांना कॉम्प्युटरचा म्हणजे संगणकाचा खूप दिवसापासून जर सराव नसेल तर त्यांना वाटू शकतं की ऑनलाईन परीक्षा आपण कशी द्यायची. तर ऑनलाईन परीक्षा म्हणजे जास्त काही अवघड काम नाही आहे. फक्त आपल्याला 2च बटनाचं काम आहे, ते म्हणजेच लेफ्ट की आणि त्यानंतर रोलिंग की. ह्या 2 गोष्टी आपण हे केल्यानंतर वापरल्यानंतर आपल्याला परीक्षा कुठल्याही प्रकारे अवघड वाटणार नाही. 100 प्रश्न आपण सहजपणे 90 मिनिटात चेस करू याची आम्हाला 100% खात्री आहे. हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिला असल्यास नक्कीच आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. तसेच अजूनही आपल्याला काही शंका कुशंका वाटत असतील संगणकावर असणाऱ्या परीक्षेबद्दल किंवा इतर कुठल्याही आपल्या BEd CET BEd ॲडमिशन परतच्या सर्व गोष्टी कुठलाही प्रश्न आपल्याला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. 100% आपल्याला उत्तर दिलं जाईल याची खात्री बाळगा. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.